आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सांगोल्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार बाळूताई भागवत यांच्याकडे नाझरा येथील बेलवन नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत असलेल्या अनेक तक्रारी येत होत्या। त्या तक्रारीच्या अनुषंगाने खातरजमा करून कारवाई करण्यासाठी मंडळ अधिकारी हरीश जाधव यांच्या टीमला कारवाईचे आदेश दिले। सांगोल्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार बाळूताई भागवत यांच्याकडे नाझरा येथील बेलवन नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत असलेल्या अनेक तक्रारी येत होत्या। त्या तक्रारीच्या अनुषंगाने खातरजमा करून कारवाई करण्यासाठी मंडळ अधिकारी हरीश जाधव यांच्या टीमला कारवाईचे आदेश दिलेत। कर्तव्यदक्ष तहसीलदार बाळूताई भागवत यांच्या आदेशान्वये धडाकेबाज मंडळ अधिकारी हरीश जाधव यांची टीम नाझरा परिसरात पेट्रोलिंग करत असताना नाझरा ते बेलवन नदीपात्रातून अनकढाळकडे येताना एक बदामी कलरचा टाटा इंट्रा दिसला। त्याला हाताने थांबण्याचा इशारा केला व पाठीमागील हौदात पाहिले असता त्यामध्ये एक ब्रास अवैध वाळू असलेली दिसली। त्यामुळे सदरचा बदामी कलरचा इंट्रा ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात आणून लावल्यामुळे अवैध वाळू माफियाचे धाबेदन आणले आहे। सदरची कारवाई तहसीलदार बाळूताई भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली नाझरा मंडळ अधिकारी हरीश जाधव यांच्या टीमने केल्यामुळे त्यांचे जनतेतून कौतुक होते। शुभम आईवळे, TV7 न्यूज, सांगोला।